भोर तालुक्यातील नसरापूर येथे धक्कादायक घटना घडली आहे। इथे एका 65 वर्षीय महिलेला हिप्नोटाइज करून तिच्या जवळचे साधारण 3 लाखाचे सोने लुटण्यात आले आहे। चोराने थेट हिप्नोटाइज करून महिलेच्या अंगावरचे दागिने चोरल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार कमल शिवाजी रेणुसिंह सकाळी 10 वाजता नेहमीप्रमाणे त्यांच्या हरदे हॉटेलकडे जात होत्या। हॉटेलकडे जाण्याआधी त्या नेहमी श्री स्वामी समर्थ मंदिरात दर्शनासाठी जायच्या। रोजच्या प्रमाणे त्या आज देखील स्वामी समर्थांचे दर्शन घेण्यासाठी थांबल्या। दर्शन घेतल्यानंतर त्या नेहमीप्रमाणे त्यांच्या हॉटेलच्या दिशेने निघाल्या। मात्र हीच संधी साधत एक अज्ञात व्यक्ती त्यांच्या संपर्कात आली। त्यानेच नंतर हिप्नोटाइजच्या माध्यमातून कमल रेणुसिंह यांच्या अंगावरील दागिने लुटले। कमल रेणुसिंह मंदिरातून बाहेर पडल्यानंतर अज्ञात व्यक्ती त्यांच्या जवळ आली। हा व्यक्ती स्वतःला मी मंदिरात जात नाही असं सांगितलं। तसंच या मंदिरात माझ्यातर्फे 900 रुपये दान करा अशी विनंती केली। पुढे कमल रेणुसिंहांना विश्वासात घेऊन दुचाकीवर बसवले आणि बनेश्वर रोडवरील काळूबाई मंदिराकडे घेऊन गेला। तिथे कथितरित्या हिप्नोटाइज करून कमल रेणुसिंहांच्या गळ्यातील 2.5 तोळ्याचे गंठण, हातातील अंगठी तसा एकूण 3 लाखाचा ऐवज लंपास केला। दरम्यान या प्रकरणी राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या सूचनेनुसार हवालदार अजित माने यांनी घटनास्थळी पाहणी करत ग्रामपंचायतच्या CCTVची तपासणी केली आहे।